माझ्यामध्येच आहेत. सर्व विघ्न करता मीच, सर्व विघ्न हरता सुद्धा मीच आहे. दत्तात्रेय म्हणजे कोण समजलात? हरिहर पुत्र असलेला धर्मशास्त्रात तोच. विष्णू रूपात ब्रह्मारुद्र रूप विलीन झालं तेच दत्तरूप होय. धर्मशास्त्रा रूपात गणपती, षण्मुख रूप विलीन झालेलं हे रूप सुद्धा दत्तरूपच आहे. दत्तात्रेय हे सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपच असतात. श्रीपाद श्रीवल्लभ रूपात महागणपती असल्यानं गणेश चतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल. त्यांच्या मते सुब्रह्मण्याचं तत्व असल्यानं ते केवळ ज्ञान अवतार म्हणून ओळखले जातील. धर्मशास्त्रा तत्वामुळे ते रूप समस्त धर्मकर्माचे आदी आणि मूळ असं समजलं जाईल. हा अवतार माता पित्यांच्या संयोगाचं फळ नसेल, ज्योती स्वरूपच मानवाकृतीचं रूप घेईल. श्री गणपती पुढे म्हणाले, मी तुम्हाला शाप देत आहे. सत्य स्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहेत असं म्हणालात. त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल. सत्य स्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे तुमच्यापैकी एक मुका जन्मेल. एवढा जनसमुदाय निजभक्त त्या सत्याच्या बाबतीत सांगत असता दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक बहिरा जन्मेल. तुम्ही तिघं बंधुरूपानं जन्माल. माझ्या स्वयंभू मूर्तीचं दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषरहित व्हाल. बाबा, ते तिघही या काणीपुरात भावंडांच्या रूपात जन्मले. त्रिमूर्तींना दूषण दिल्यास घोर अनर्थ होतो. ही 3 भावंड 1 एकर जमिनीत याच ग्रामात उत्पन्न काढीत असत. त्या शेतात पायथ्याला एक विहीर होती. मोटेच्या सहाय्यानं पिकांना पाणी देण्याची सोय केली होती. एका वर्षी दुष्काळ पडला. जमिनीतलं पाणी वाळून गेलं. एके दिवशी विहिरीत असलेलं सारं पाणी खर्च झालं. फावडा घेऊन तिघही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते. त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारा वर आला. रक्त हाताला लागल्यानं मुक्याला वाचा फुटली. पाणी सुद्धा विहिरीत यथाविधी भरू लागलं. पाण्याच्या स्पर्शानं बहिऱ्याचा दोष केला. तिसऱ्या आंधळ्यानं त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचं अंधत्व नाहीसं झालं. त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तस्रावास आरंभ झाला. ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली. त्या वरसिद्धी विनायकाची प्रतिष्ठापना करण्यास सत्य ऋषीश्वर असं नामांतर झालेले बापन्नावधानी आणि त्यांचा मेव्हणा श्रीधरावधानी या ग्रामास आले होते. वरसिद्धी विनायक त्यांना म्हणाले, महाभूमीमधून या लोकात आलो. पृथ्वी तत्वावर अवतार घेतला. हे तत्व कालांतरानं अनेक रूपात रूपांतर होईल. जलतत्वात, अग्नितत्वात, वायुतत्वात, आकाशतत्वात माझं अवतरण झालेलंच आहे. आईनविल्लीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मानंच हे रूप धारण केलं. नंतरच्या कर्तव्याचे आदेश देतो. श्रीशैल्यामध्ये कळा कमी आहे. सूर्यमंडळातील तेजाचा इथं शक्तिपात केला पाहिजे. तुम्ही श्रीशैल्यामध्ये शक्तिपात केल्याच्या दिवशीच गोकर्णामध्ये, काशीमध्ये, बदरीमध्ये, केदारामध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहानं शक्तिपात होईल. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतरणाचा समय निकट येतोय. श्रीधरा, तुझ्या घरचं नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे. कौशिक गोत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या आडनावानं ओळखले जातील. बाबा शंकरा, मल्लेदीपुरातून सत्य ऋषीश्वर आणि श्रीधर पंडित पीठिकापुरात निवास करण्यास गेले. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनेक बाललीला पाहिल्या. उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेन. माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला. त्याचं नाव रविदास आहे. तो कुरवपुरात राहतोय. श्रीपादांची यथामतीनं सेवा करत असतो. मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसार काणीपुरातच दुसऱ्या पत्नी आणि मुलाबरोबर कुलवृत्तीला अनुसरून राहत आहे. तू श्री पीठिकापुरात अनेक महानुभावांना भेटशील. वेंकटप्पय्या श्रेष्ठी नावाच्या व्यक्तीस भेटशील तेव्हा अनेक महत्वाच्या विषयांबद्दल माहिती मिळेल. श्री श्रेष्ठींना श्रीपाद प्रभू वेंकटप्पय्या श्रेष्ठी या टोपण नावानं हाक मारित असत. श्री श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभयहस्त आहे. वत्सवाई असं उपनाम असलेल्या नरसिंह वर्मांना सुद्धा भेट. त्यांचा श्रीपादांशी घनिष्ठ संबंध आहे. तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रास श्रीचरणांचा आशीर्वाद लाभेल. तू लिहिलेल्या ग्रंथाखेरीज दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचं चरित्र संपूर्ण रीतीनं माहिती देणारा असणार नाही, ही श्रीचरणांची आज्ञा आहे. श्रीपाद